एक नंबर आहे. मी 3 नंबर. वाटो त्यांना द्या. मी लागलो. दोन गोटे आम्हाला लागत पिसाडल्याचे घेऊ नको डबल. चल चल दाखव चल डावात. चला आवरा मला खेळू द्या. चल 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 गोटे तू गोटे खाली चल. थांबा मी थांबा थांबा. आणि आपला टीम खेळ भाऊ खेळ भाऊ. आणि त्याला चट बाहेर काढून थांब. तू दाखवतो आता. माझ्या 2 गोटे घेतो तरी माया 2 गोटे घेतो. तुला याच्यात गोटेच नीट होत आता काय भाजी गेली रे. चल बाजू चल. भाजी गेली. खेळ भाऊ. मी काढले 2 काढले. किती गोटे काढतो रे म्हणतो तो का नाही. चल काय रे काय करू गोटे खेळ. 2 नंबर आहे भाऊ. चल आम्ही बी खेळ दर्शन चल चल. आम्हाला घ्या. चला डबल. आम्हाला घ्या ना. चला ना. चला मामा द्या गोट्या. याची द्या ना. अंतर विंटर काय ती धरा. द्या ना. लाव आमच्या आहे ना. काय राव जिकाजी बरं पण. हा जिकाजी. हा तुम्हाला उडूच करून टाकणार आम्ही. पण फक्त जायचं मी ते माझ्या 2 गोटे देऊन टाका. अरे तुम्हाला उडूच केल्यावर गोट्या द्यायचा प्रश्नच राहत नाही. चला चला. 1 नंबर. पण आम्हाला समजत नाही बरं. पण आम्ही सांगू पण तुम्ही तर आम्हाला ओढूच करून जाणार आहे ना. चल ना गोटे घ्यायला. चला मोजलं तुम्हाला. अरे बाप. याला मोजलं. अरे बरं चला. मस्त कोण सुद्धा नाही जाऊ तुम्ही. काय राव 1 नंबर. आज 1 नंबर खेळ. चाल खेळा बरं. गेला प्रतीक लांब. गोट्या खेळले लांब पडायचं. लांब लांब. तुम्ही माझ्या नंतर येवर का तुम्हाला. यो क्या बात आहे. आता बघा खेळ. गोट्या. तू 3 नंबर आहे. तू 3 नंबर आहे. हा खेळा खेळा. खेळ. मामा आमची बरें डाळी द्या फक्त. भास 3 गोट्या काढ्या भाऊ. आता परत एकदा बाहेर का देतो. मामा म्हणतो अरे भास घेऊ आता. म्हणले तीच गोटी आणली मामा तुम्ही. मग आता यार डूस करतो बरं का. खेळू द्या ना. खेळू द्या ना. अरे गेले रे गोट्या. आता सगळ्या गोट्या काढणार भाऊ. अरे आता माडा विषय बास. मी 7 काढ्या. 7 मला एखादी निघते की नाही काय ना मग दोन दोन निघेल. अय तू गोटी कुठे ठीक आहे इथे. तू इथे जागा ठेव. लगेच ओढणार तू आता. ओ मामा
इथंही मोठी का हा मामा ना खाणं ना खेळू द्या ना. अरे मला कुठे एवढं येत राव. अयो झाडा लावतो बाहेर आता उभं. काय झालं त्याला त्यालाच उद्या दिसत जायचं त्याला विचारू काय म्हणते. चल पण ए खेळा तुम्ही एकदम धरा खेळा तो. माड आहे सांगा माझं तुम्ही. अरे थांबा मला येऊ दे सगळं. थांबा थांबा. शेवट आहे आता. काय रे बरं नाही वाटत तुला. नाही ना राव बरंच नाही लागू राहील राव. अरे मग दवाखान्यात जायचं ना. काय करू रे दवाखान्यात जायला पैसेच नाही. काय करू रे रा सगळं संपलं काय नाही राहिला. तू रडू नको यार आम्ही आहे ना. शेवटचं पर्याय आता दादा माझ्याकडे फक्त संपायचंच राहिलं रे. असं नको बोलू रे. सांग रे श्याम तो यार रडू नको यार भाई. होईन काहीतरी मार्ग निघाल राव. खुशी नको यार ऐक ना यार काय नाही होणार तुला. संपलं रे आता सगळं. आता काय काही नाही राहिलं. पैसा आहे तर सगळं आहे. तुला पण नशीब तुम्ही मला भावासारखी साथ दिली. नाच काहीतरी आत्तापर्यंत मी जगत आलो नाही तर याच्या आधीच गेलो असतो. तसं नको बोलू रे. अरे एवढं घाबरू नका रे तू. आहे ना आम्ही अजून. आपण अजून पर्याय काढू. टेन्शन न घेऊ तू. तुला काय होऊन देणार. तुला चांगल्या दवाखान्यात नेऊ आम्ही. पण तू रडू नको तू खचू नको असं. हो दादा मग चांगल्या दवाखान्यात नेशील बघ. तू तुझ्याकडे पण पैसा पण एवढा नाही रे पडून. तुझ्याकडे जेवढा होता तेवढा तुम्हाला आत्तापर्यंत घालीत आलाय बघ. नाही तुझ्याकडं नाही आहे. आपण सगळे सारखे रे. मदत नाही करीत दादा कुणी वाईट काळात तरी लवकर. तू काळजी नको करू. काहीतरी मार्ग नक्की निघा. पण असं खचू नको. तो मित्र अजून जिवंत आहेत. आम्ही कवर त्रास देणार आहे तुम्हाला तरी. अरे रडू नका तू. मित्र वाईट काळातच साथ देत असते. आणि एवढं खचू नका तू. संपलो रे आता काही राहिलं नाही राव. काय जिंदगी आहे. थांब होय ना तू थांब याच्या पशी. बरोबर मी जरा येतो जाऊ. हां तू काळजी नको करू बाई. तुला काहीच होऊन देणार नाही आम्ही. रड नको. आलो येतो जाऊन. हा तू थांब याच्या पशी. रडू नका रे तू. रडू नको. करू आपण काहीतरी पर्याय काढू. चल गेला तिकडे. इथं आहे काय चालेल जर तुझे बसला. कुठे गेले. अरे त्याला एक काम होतं अर्जंट त्याच्यामुळे गेलाय तू. चल बसू तिकडे निवांत. काय
काय रे, पहिले दिवस लय भारी होते रे, हसून खेळून राहायचं, काही वाटत नव्हतं. पण जीवनात असे दुःखाचे दिवस आले का माणसाला लय कसं तरी वाटतं रे. होणार बघणार आपण लहानपणापासून ती का संगत येतायचा. आता काय तुम्ही दोघं राहताना तर मी नाही राहायचं राव तुमच्यात. अरे असं काय बोल राहिला काही बरोबर आहे ना राव. काही नका बोलत जाऊ रे. म्हणजे मला नाही वाटत राव मी जगन. अरे तुला काय नाही वाट. हे बघ श्याम, उद्या जर जर काही जर बरं वाईट जर झालं तर माझ्या घरच्यांकडे लक्ष राहू द्या रे तुम्ही. अरे आम्ही आहे ना. मग आईकडं वडिलाकडे यांच्याकडे फक्त तुम्ही लक्ष राहू द्या, काही मागं पुढे. अरे पण तसली वेळ येणारच नाही तर. हां तू लय पुढचा विचार करतो राव. हां पर्याय नाही राहिला रे श्याम. हे बघ श्याम, एक तर आपण आता सगळे हातबल झालेले आहेत, कोणाकडेच काही नाही काही राहिलेलं बघ. नावीला जे आता नाही, मला तर वाटतं बा आता नाही मी जगूच शकत नाही आता. अरे तू लय टेन्शन घे तर, एवढा पुढचा विचार नको करू तू. हां आम्ही आहे ना, होईन काहीतरी. आलाय बघते बघू काहीतरी होईन निर्णय. आता काय भाऊ वयाजोगं नाही राहिलं काही दादा, आता संपलं सगळं. तर काय होणार आहे भाऊ, काय करणार आहे ते तरी भाऊ. काय लय टेन्शन घेत अरे. नको टेन्शन नाही घेऊ. काय गाडी रे का तू पाय पाय करून आला. अरे ती गाडी तिकडे जरा बंद पडली म्हणून तिकडे लावली, आलो तसं. बरं चला आपण दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात जायचं घेऊन याला मग. चालतंय मग जाऊया दवाखान्यात घेऊन. हां तर घेतो ना. दवाखान्यात हां चलो. पैशाचं कसं आहे? तू बाकीचं काय लय पाडे मोजी तू. चलो तू विचार न कर. चल हां चल दवाखान्यात जाऊ आपण, करू काहीतरी. चला हां चल चल. पाणी घेतो थोडं. बरं बरं ती पण गाडी घेऊन गेली. काय केलं? झाले पैशाचं काम झालंय त्याचं दवाखान्याचं. करू आपण. बरं जाऊ मी दवाखान्यात घेऊन जाईल. पैसेच नव्हते मला त्यांना मागितले, पण काय झालं माहिती का? काय बोलतो? हां करायला नव्हता आपल्याला. चल रे चल. अरे ये रुची ये. काय म्हणतोय, बरी का तब्येत? बरं ठीक ठीक. तू वर झोप, आपण तपासू. बरं ठीक.
सोडा, घ्या श्वास, थोडं खोका. पेशंटचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आपण मागं सांगितलं होतं, पण आता त्यांना सहन व्हायला ऑपरेशन ते आपल्याला करावं लागेल. आणि ऑपरेशनची फी पण तुम्हाला सांगितली होती. काय झालं डॉक्टर? आता आमच्याकडे ते 50,000 रुपये नाही डॉक्टर. आता मला सांगतो आम्ही हे जे काही पैसे आमच्याकडे 20,000 रुपये सध्याला, पण ते कसे कसे आणलेत ना ते आम्हाला माहिती आहे. काहीतरी सहकार्य करा आमच्या घरात. नाही, मला पण माहिती आहे पेशंटची परिस्थिती थोडी गरीब आहे, पण काळजी करू नका, आपण ऍडजस्ट करू. तुमच्यासाठी मी ऍडजस्ट करतो. पेशंट पण गरीब आहे. काही नाही, काय देवाचे उपकार आहे. माझं उपकार नाही, देवाने तुमच्यावर. पेशंटला मी व्यवस्थित बघतो आणि ऑपरेशन पण व्यवस्थित करतो. करा डॉक्टर, करा. आमचा लय जीवाचा जीव लग्न मित्र डॉक्टर. काही काळजी करू नका, मला जेवढे शक्य होईल तेवढं मी करणार. बरं, आता तुम्ही उठा, आपण थोड्या गोळ्या वगैरे लिहून देऊ त्यांना. बाहेरून ऑपरेशनच्या औषधे जे आणावं लागतात मेडिकलमधून तुम्ही घ्या. एवढे औषध घ्या, मग आपण पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ. गोळ्या घेऊन या मेडिकलमध्ये. पेशंटला मी ऑपरेशन थिएटरमध्ये चालेल, मी घेऊन येतो. हो चालेल, घेऊन या. इथं बस तू. प्रियंका, ते ऋषी पेशंटला आतमध्ये घे. किती आहे? 900 पाहिजे. माझी देवा, होऊन दे रे त्याचं सुखरूप ऑपरेशन. ऍक्शन.
नाही का किती वाजले बघ 2 अडीच घंटे होऊन गेले इथे ना मॅडम ऑपरेशनला किती वेळ लागेल? एक 1.5-2 तास लागते. हो त्याचं ऑपरेशन तर होऊन जाईल ना. या ऑपरेशन एकदम चांगलं झालं, सक्सेसफुल झालं, काहीही त्रास होणार नाही पेशंट. धन्यवाद डॉक्टर. पेशंट एकदम ओके आहे ना आमचं? काही काळजी करू नका, पेशंट 100% ओके. एक 10-15 मिनिटात शुद्धी होईल, तुम्ही त्याला भेटू पण शकता. आणि डॉक्टर त्याला सुट्टी कधी होईल? सुट्टी आता अपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणलं 3-4 दिवस तर ठेवावंच लागणार आपल्याला. बरं आणि सुट्टी देऊ आपण, थोडं करू आपण. चालेल, काय हरकत नाही. चालेल. चालेल. मग आम्ही काय करतो, घरून जाऊन येतो तोपर्यंत. चालेल, या ना बिंदाच्या, काहीच प्रॉब्लेम. बघतो. चालेल. ऋषी बरं वाटतं का? बरं आहे मग आता. ते बघ डॉक्टरने गोळ्या दिले ते घेतलं का टायमिंगला? हा घेतल्यात गोळ्या, आता बरं वाटतंय सर. ठीक आहे, घेतलं का? श्याम बरोबर आहे. तुला एक विचारू का रे? हां मला खरं सांग, आपल्या कोणाकडेच पैसे नव्हते का? नाही, ऑपरेशनचे पैसे कोणी दिले नाही? तुला एक खरं सांगू का, विश्वास नाही बसणार. काम होतं बोला. हो दादा, थोडी पैशाची अडचण येतं. काय अडचण आली एवढी? आहे थोडी अडचण, आता तुम्ही तुम्हाला सांगू शकत नाही बरं का. पण करा काही असं म्हणजे होत असेल तर. पैसे नाही ॲडजस्ट व्हायचं राव, सध्या अडचणी चालू आहे. हां का? मग आपली गाडी घेता का? गाडी केवढी? 35,000 रुपये. रस्ते तर नाही लय होती माझ्याकडे, पहिल्या 2-4 गाड्या आहेत. मग आता हिला घेऊन काय करायचं? करा ना राव काहीतरी, मला लय अडचण आहे. तुम्ही म्हणता 20,000 घेऊ आपण. 20 लय कमी घेऊ, 20ला घेऊ. 25 तरी करा ना. नाही 20,000 देऊ तुम्हाला. बघा वर काहीच नाही. नाही 20,000 घेऊन टाकू. चला, मी फोन पे नंबर देतो लगेच. सांगा. हां, सांगा सांगा. 97 467 900. ओके, झाली. चला येतो. या अरे देवा, काय बोलतो राव. 3 वाजताची गाडी घेतली. मला तुमच्यासारखे मित्र आहे म्हणून मला हे दिवस बघायला गेले.
श्याम मी पाहिलं त्याला एक फोन करतो. चालेल ना, कर ना फोन. हॅलो, हा कुठं आहे का ना भाई? अरे मला तुला अर्जंट भेटायचं राव. ये ना इथे घरी, ये ना. बरं बरं, ये लवकर. हा येतो म्हणलं. हा मला वाटलं नव्हतं राव तुम्ही माझ्यासाठी एवढं करताना राव, नाही का? अरे काय नाही मित्र, सगळं करावं लागत. नाही राव, आजकाल कोण कोणाचं काय नाही राव, नाही का? टेन्शन नाही घ्यायचं, घेईन गाणं भाई. करत ना राव, याला करत तुमसारखे मित्र आहे ना प्रत्येकाला भेटावं राव. त्याला नशीब पण लागतं रे. मग बघ ना राव, काय मा नशीब हा, तुमसारखे मित्र भेटले म्हणून आज मला राव. टेन्शन नाही घेऊ. नाही रे, मला दुःख कायच वाटतं माहितीये का? कारण आजकाल कोणी 1 रुपयाला कोणी कोणाला ओळखीत नाही रे. तुम्ही जर माझ्यासाठी जर सख्य भावासारखं जर पळत आहे, हा मैत्री आहे का काय रे? असं खरंच जीवनात प्रत्येकाला भेटावं. जाऊ दे ऋषी, आपली पण मैत्री आहे. एकामेकाला आत्ता साथ नाही देणार तर कधी देणार? आपल्या तिघातून कोणाला दुःख असू दे, अगोदर मित्रच अगोदर पोहोचतात. बरोबर आहे. आपल्यालाच एकामेकाला साथ द्यावा लागेल. होय, अरे का ना भाई, पेशंट एकदम ओके झाला आता. का ना भाई करत ना राव. कोणी कोणा करता नाही करीत रे. अरे मित्रच मित्राच्या कामाला येत असते. अरे मला वाटलं नव्हतं राव. अरे तुझ्यासाठी गाडीच काय, तू जर जीव जरी मागितला ना तरी बी आपण देणार. काय मैत्रीसाठी ते पण काय. हा खरंच मैत्री असावं तर असे असावं. अशी मैत्री प्रत्येकाला भेटावं. पण ती मैत्रीवरूनच घडून आली असते मित्र. काय रे, ते बरोबर. आला किती यारी दोस्ती काय पब्लिक म्हणता, ती यारी दोस्ती काय आणि राव खरंच हकीकत मध्ये आपली यारी काय राव. चल तू बरा झाला याच्यातच आम्हाला खूप आनंद आहे. कर बाई, चल तू आता आहे ना आराम कर, आम्ही येतो. हा चालतं. चल, काळजी घे. हा हा. आणि गोळ्या वेळच्या वेळेस घे. हा हा हा. झोप आता. हा चल. मैत्री असावं तर अशी, नाही तर ती नसलेली बरी राव.